विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर संध्याकाळी 4 वाजता आंदोलन. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवणं चुकीचं, असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व. राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच. औषधोपचार घेण्यास नकार. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू. उपोषणस्थळी दिपकेंवर एका महिलेकडून शाईफेक. उद्या संसदेवरील मोर्चा निघणारच, दिपके आक्रमक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेमध्ये विलिनीकरणाला मंजुरी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून 6 खासदारांच्या विलिनीकरणावर मोहर. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्या सोबत आलेत. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. अयोध्येतील राम मंदिरातील तानचोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक. मंदिरातील तिजोऱ्या लुटतायत, हेच तुमचं हिंदू राष्ट्र का? ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. तर ठाकरेंना श्रीराम आठवल्याचा आनंद. फडणवीसांची टीका. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका. हायकोर्टाकडून म्हात्रेचा जामीन रद्द. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रेला आत्मसमर्पण करण्याचे आदेश. डॉक्टरांनाही संप मागे घेण्याच्या सूचना. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले. चौकशी अहवालाची अद्यापही प्रतीक्षा. पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. मुंबईत पावसाळ्यात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. महिनाभरात 900हून अधिक झाडं कोलमडली. झाड कोसळून 3घांचा मृत्यू. मुंबई पालिकेची माहिती. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. पुण्यात आरटीओची मोठी कारवाई. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 2600हून अधिक वाहनांना दंड. 30 जूनपूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या वाहनांवर कारवाई नाही. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुराचा हाहाकार. पुरामुळे वाहनांचं मोठं नुकसान. अनेक घरं पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे स्थगित. पहलगाम बालटाल मार्गावरील यात्रा तात्पुरती स्थगित. भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय. गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी आहेत. 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.